खरोखरच हा एक आगळा वेगळा सोहळा. त्या शिक्षकांनी सातत्याने आपल्या 58 वर्षापर्यंत शिक्षणाची सेवा दिली, विद्यार्थ्यांना घडवलं. पण जेव्हा सेवानिवृत्त होतात त्याच्यानंतर फक्त त्यांचे मेळावे जेव्हा होतात तेव्हा त्यांची आणि आमची भेट होते आणि त्या सर्व शिक्षक सातत्याने संपर्कात राहावं. त्याचबरोबर त्या शिक्षकांचा सन्मान व्हावा. त्यांनी त्या जे गावी राहत असतील पण भेट होत नाही, ह्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ते सर्व शिक्षक एका जागी यावं आणि सर्वांची भेटीगाठी व्हावी आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभावा. या दृष्टिकोनातून सातत्याने 2014 पासून हा शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम घेत आहोत. काही काळ असा झाला की ज्याच्यामध्ये हा कार्यक्रम होऊ शकला नाही, पण तो काळही वेगळा होता. कोरोनाचा काळ होता. मला आठवते एक वेळेस वैद्य गुरुजी मला म्हटले होते की निवडणूक होती 2019 ची, गावामध्ये हा कार्यक्रम पुढच्या वर्षी होऊ शकणार नाही. 18ला म्हटलं होतं. त्यांनी का गुरुवर्यांचा जरा आशीर्वाद राहिला तर हा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. आचारसंहिता लागली नव्हती त्या वर्षीही आपण कार्यक्रम घेतला होता. माझ्या गुरुवर्यांचा सत्कार केला होता. खरोखरच आपण महान आहात. तुम्ही जे घडवलं म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि तुमच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा ही सदैव आमच्या सोबत आहे. म्हणून एक चांगलं काम ह्या क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही सगळे मिळून, जे सर्व पक्षाचे असो, जे जनप्रतिनिधी छोटे असो मोठे असो, सगळ्यांना एक प्रेरणा सर्व माझ्या शिक्षकाच्या माध्यमातून, सर्व माझ्या गुरुवर्यांच्या माध्यमातून मिळत राहत्या. खरोखर एक काळ असा होता, गुरुग्रह आहे पळंगरगुराई अल्पकाल विद्या समाई. पण आता अल्पकालमध्ये विद्या येत नाही. आता मेहनत घ्यावी लागते, ते शिक्षकांना घ्यावी लागते आणि विद्यार्थ्यांना घ्यावी लागते, तेव्हा तो मोठा होतो. एका काळामध्ये जर गुरुना आशीर्वाद दिला तर तो विद्यार्थी काही होऊ शकत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता गुरुलाही मेहनत घ्यावी लागते आणि त्या विद्यार्थ्यालाही मेहनत घ्यावी लागते. नवीन नवीन कोर्स आहेत, नवीन नवीन शिक्षणाचे धोरण आहेत, नवीन नवीन क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये जाण्याकरता गायडन्सची आवश्यकता असते आणि आज निश्चितच जरी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये बघितलं, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा करवंदे सरांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. की आपण शिक्षणाच्या माध्यमातूनच नाही तर खेळाच्या माध्यमातून अनेक बाबी असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपलं जीवन घडवू शकतो. बरोबर, आपण तिथेही आपण जीवन घडवू शकतो. कित्येक क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्यासाठी जागा आहे, आपल्यासाठी दरवाजे उघडे आहेत. पण आपण त्याच्या जाणण्याकरता आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि आज करवंदे सरांच्या माध्यमातून तो सुद्धा मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. निश्चितच मी फक्त आपण सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपण सगळ्यांना वंदन करण्याकरता भाव, तुम्हाला मार्गदर्शन करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. तुम्ही ज्यांना घडवलं ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, पण तुम्ही आम्हाला घडवण्याच्या बरोबरही मार्गदर्शक घ्या. वेळोवेळी जे लागेल ते मार्गदर्शन आम्हाला द्या. आम्ही निश्चितच त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचे काम करू. त्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्याकरता आमची तयारी आहे. निश्चितच जे जनप्रतिनिधी, सगळे जनप्रतिनिधी पंचायत छोटे असो मोठे असो, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती असो, त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. निश्चितच तो मार्गदर्शन आम्हाला लाभेल ही प्रार्थना तुमच्या चरणी करतो. आपण सगळे इथं उपस्थित झाला त्याबद्दल आपण सगळ्यांचं मी आपल्या वतीनं आणि मंचावर असलेल्या सगळ्यांच्या वतीनं आपला आभार मानतो, अभिनंदन करतो आणि वंदन सुद्धा करतो की आपण प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला ज्याप्रमाणे हजेरी लावता आपण घेत जावं ही आपण त्या सगळ्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही इथं थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राजघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या चरणी नतमस्तक होत सम्राट चक्रवर्ती राजाभोज यांना अभिवादन करतो। आणि आज ज्यांची जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन आपण साजरा करतो, तसे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो। आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या तसंच तरुणांना घडवणारे सर्व शिक्षकांचा मी नम्रपणे त्यांना नमन करतो। आणि आज आपल्या तिरोडा इथे या सेवानिवृत्त शिक्षकांचा आदर सत्कार असणार, आदर शिक्षकांना प्रोत्साहन असणार किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार असणार, या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा एक आदर म्हणून आणि शिक्षकांचा आशीर्वाद घेण्याकरता दरवर्षी विजयभाऊ हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि दरवर्षी मला बोलवत असतात। पण एक मोठ्या भव्य स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित होत असतो आणि एक शिक्षकांचा सत्कार असणार, मान सन्मान असणार या माध्यमातून निश्चितच केलं जातं। 5 सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते। ते औचित्य साधून दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, इयत्ता 10वी व 12वी मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री विजयभाऊ रांगडाले यांच्या वतीने ड्रीम गार्डन लॉन तिरोडा येथे आयोजित करण्यात आला। या प्रसंगी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर अनिलजी करवंदे, अखिल भारतीय क्रीडा व मानसशास्त्र संघटनेचे अध्यक्ष हे होते, तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य माननीय डॉक्टर परिणयजी फुके प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच मंचावर विविध मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती। या सत्कार समारंभाला सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला।